प्रकार घडला त्याच्यावर जे चालू आहे त्याचं कुठेतरी आम्हाला राजकारण होताना पण वास यायला लागला की काही गोष्टी ठीक आहे, तुम्ही एक काळी बाजू दाखवताय, पांढरी बाजू दाखवताय, परंतु मधला ग्रे एरिया तुम्ही दाखवत नाही. म्हणजे तुम्ही दाखवतायत, काही चॅनलने दाखवलं पण ते, तर तो आमचे तेच म्हणणे की रमेश म्हात्रेने जे केलं त्याचं समर्थन होऊच शकत नाही, त्याचा आम्ही त्रिवाद निषेधच करतोय. ही घटना घडायलाच नाही पाहिजे होती. परंतु आमचं म्हणणं त्याच्या पुढे जाऊन असे की समजा रमेश म्हात्रेच्या जागी त्या महिलेचं नातेवाईक असतं, त्यांनी हा प्रकार केला असता तर, आणि मग हा प्रकार का घडला? दवाखान्याच्या ज्या सुविधा आहेत त्या पुरेशा आहेत का? प्रशासन तिथे पुरा पडतोय का? तर नाही पडत आहे. हे सत्य आहे ना. प्रशासनाने ज्या तिथे सोयी द्यायला पाहिजे होत्या त्या तिथे होत नाही. डॉक्टर्स तिथे वेळेवर नसतात. जो स्टाफ असतो तो ॲरोगंटली वागतो. या अनेक तक्रारी आमच्याकडे येत असतात. त्या अनुषंगाने आम्ही माननीय आयुक्त साहेबांकडे मागणी करायला आलेलो की याच्यात काही काही गोष्टी आहेत की तुम्ही तिथे जे डॉक्टर्स आहेत ज्यांना काही कंत्राटी आहेत त्यांच्या हजेरी वगैरे व्यवस्थित होतात की नाही बघा. दिवसातनं दर तासाला त्यांच्या ड्युटी आवर मध्ये त्यांची हजेरी घेतली गेली पाहिजे. या स्टाफचा लेखाजोखा ठेवला पाहिजे. तुम्ही तिथे मेडिसिन आहेत की नाही बघायला पाहिजे. तिथे जे बेड्स उपलब्ध आहेत त्याचा एक डॅशबोर्ड असायला पाहिजे. अशा अनेक सूचना केल्या. तिथे जो सभागृह आहे म्हणजे पोस्टमॉर्टमचा तो हे कक्ष बनवलाय त्याची दुर्गंधी आजूबाजूला जाते. जवळजवळ 3,000 लोकांनी तक्रारी केली त्याच्या. तो एकतर शिफ्ट करा किंवा तिथे एक 20 लाखाचं काहीतरी मशीन लावायची, ती लावली नाहीये अजून. तर प्रशासन जर अशा गोष्टीत हलगर्जीपणा करत असेल त्याला कोणी जाब विचारायला नको का? तो विचारायला आम्ही इथे आलो होतो. पहिला तर धन्यवाद, तुम्ही आम्हाला सत्तेत 6 महिने झाले आणि प्रश्न विचारतात. 30-30 वर्ष जे सत्तेत बसलेले आहेत ते काय करतात त्यांना पहिला प्रश्न विचारा. आम्ही यासाठी सत्तेत बसलेलो आहोत की हे जे चाललंय ते बरोबर चाललंय नाही, सत्तेत राहून आम्ही सुधारू शकतो हा आम्हाला आत्मविश्वास आहे. आणि आम्हाला सत्तेत राहून आम्ही काय करतो हा प्रश्न 5 वर्षानंतर विचारा, त्याचा रिझल्ट बघून विचारा. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण तिथे आहेत कुठे? 6-7 दिवस पाऊस पडतो, तो रवी उगवला पण आमचा रवी तिथे उगवला नाही अजून. त्यामुळे तुम्ही ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांना प्रश्न विचारत नाही. जे इमानदारीत काही ध्येय घेऊन पुढे आलेले त्यांना प्रश्न विचारतात. माझी आपणास विनंती आहे की अशा लोकांना तुम्ही प्रश्न विचारा की काय करताय तुम्ही. डोंबिवलीच्या मध्यभागी ते पोस्टमॉर्टमचं ते ग्रह कक्ष आणून ठेवलाय. हे अशी तुमची प्लॅनिंग असते. रामनगरची स्मशानभूमी तिथं हटवा. गेले कित्येक वर्ष आम्ही बोलतोय, लोक तिथली मागणी करतात, ती हटत नाहीये. या ज्या गोष्टी शहराच्या बाहेर असायला पाहिजेत त्या शहरात आणतात, ज्या गोष्टी शहरात असायला पाहिजेत त्याचा थान पत्ता नाहीये.